नमस्कार फॅमिली. डाएट करताय, काहीतरी हेल्दी खायचं आहे पण पोट पण भरत नाही आहे, कारण की वजन कमी करायचं आहे आणि त्यामुळे उपाशी राहून कंटाळला आहे. पण हा नाश्ता जर तुम्ही केला ना तर तुम्हाला लवकर भूक पण नाही लागणार, पोट पण मस्त भरणार आणि हा नाश्ता तुमच्यासाठी खूपच हेल्दी राहणार आहे. तर हा नाश्ता काय आहे ते झटपट तुम्हाला दाखवते. रात्री मुगाची डाळ भिजत घातली होती, सकाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ काढली, त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा टाकला, 2 मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण टाकले आणि मीठ टाकलं आणि मस्त हे वाटून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी टाकायचं आहे, एकदाच जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपलं हे जे बॅटर आपण बनवतोय ते पातळ होणार आहे. ह्या एकाच बॅटरने तुम्ही 2 ते 3 गोष्टी बनवू शकतात. एकदा हे बॅटर बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तर 3 दिवस तुम्ही 3 वेगळ्या नाश्ता बनवू शकता. तर हे मुगाच्या डाळीचं बॅटर वाटून झाल्याच्यानंतर त्यात मी नाचणीचं पीठ टाकलेलं आहे. 3 ते 4 चमचे नाचणीचं पीठ टाकलं, परत थोडंसं मीठ टाकलं, हळद टाकली. तुम्हाला जर हळद नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. 10 मिनटं फक्त हे पीठ बाजूला ठेवायचं. त्यानंतर तुमच्या घरात ज्या ज्या भाज्या आहेत, तुम्हाला ज्या ज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या. इकडे मी फक्त कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर हे जे बॅटर आहे, ह्या बॅटरमध्ये थोडंसं जिरा पावडर टाकली, थोडीशी तीळ टाकली, थोडासा ओवा टाकला, छानपैकी मिक्स करून घेतलं. थोडंसं इनो टाकायचं. इनो ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालतं. इनो नाही टाकलं तरी हे डोसे खूप छान होतात. त्यानंतर इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. छानपैकी हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि पटापट ह्याचे डोसे टाकून घ्यायचे. ह्याचे डोसे पण पटकन होतात, जसे आपले तांदळाचे होतात तसे हे डोसे. ह्याच्यामध्ये नाचणीचं पीठ टाकल्यामुळे, मुगाची डाळ असल्यामुळे हे खूपच हेल्दी आहेत. डाएटवाले पण खाऊ शकतात. ह्याच्यात आपण वेगळ्या भाज्या टाकू शकतो, त्यामुळे हे अजूनच हेल्दी होणार आहेत, अजूनच टेस्टी होणार आहेत. आणि ह्या एकाच बॅटरमध्ये समजा आज तुम्ही डोसे बनवले, उद्या तुम्ही ह्याचे आप्पे बनवू शकतात, परवा तुम्ही ह्याच्या इडल्या बनवू शकतात. या एकाच बॅटरमध्ये तुम्ही 2 ते 3 वस्तू बनवू शकतात. रोज तुमचा 3 दिवसाचा वेगळा नाश्ता होईल. तसंच हेल्दी आणि टेस्टी नाश्ता तुमच्या पोटात जाणार आहे. तर बघू शकता, मस्त असा डोसा लावून घेतल्याच्या नंतर तव्यावर मी त्याच्यावर कांदा टाकला, टोमॅटो टाकला, कोथिंबीर टाकली. त्यानंतर चमच्यानी त्याला सगळ्या भाज्या दाबून घेतल्या. त्यानंतर परत दुसऱ्या बाजूनी भाजून घेतलं. लगेच दुसरा डोसा टाकायला घेतला. पटकन झटपट होतात हे डोसे आणि खूपच क्रंची, टेस्टी लागतात आणि खूपच हेल्दीसुद्धा असतात. तर तांदळाचे डोसे नसेल खायचे, काहीतरी झटपट करायचं असेल तर ही डाळ तुम्ही कमीत कमी 3 ते 4 तास जरी भिजवली तरी ह्याचे डोसे खूप छान होतात. नाचणीच्या पिठामुळे ह्याच्यामध्ये आणखीन छान फ्लेवर पण येतो आणि हे हेल्दीसुद्धा होतात. तर तयार आहेत आपले नाचणी आणि मुगाच्या डाळीचे डोसे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला फॉलो नक्की करा. मला खूप सपोर्ट करा. चला मग बाय.